साहेबांचे सगळे फोटो गायब करण्यात आले फाईल मधनं. मग नरेंद्र मोदीचं काय काय गायब केलं त्यांच्या चूप बसण्यातून तुम्ही सांगा. अदानी, अडानी, अंबानी, अजून कोण कोण आहे त्याच्यामध्ये, ते सगळे बाहेर काढा. हे हमामातलं भोंगळ पण आम्ही रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. जसं ताईंनी सांगितलं आपल्या पोरी गायब आहेत, आपल्या इथं बी कुठं चालू आहे की काय, त्याची कित्येक उदाहरणे आहेत. आमच्या लेकी बाळीची आबरू विकून तुम्ही ट्रम्पला खुश करणार आहेत का, इस्रायलला खुश करणार आहेत का? इथं मुजरा होणार नाही. नरेंद्र मोदीचा ट्रम्प डोनाल्डच्या जनानखान्यातून बाहेर काढून करेक्ट कार्यक्रम केला जाणार आहे. आम्ही देशाच्या संसदेत सरकार चालावी म्हणून नरेंद्र मोदीला निवडून दिलं होतं. नरेंद्र मोदी साहेब ट्रम्प साहेबाच्या जनानखान्यात जाऊन सरकार चालवायलेत. बरोबर. उद्या काय शिमगा, बरोबर. गावातला शोषित, वंचित, पीडित समुदाय उद्याच्या दिवशी गावातल्या सगळ्या प्रस्थापितांच्या विरोधात काय करतो, बोंब ठोकतो. मी म्हणत नरेंद्र मोदीच्या नावानं तुम्ही काय करायचंय, नरेंद्र मोदीच्या नावानं हा आवाज संसदेपर्यंत गेला पाहिजे. ही बॉम्ब संसदेपर्यंत गेली पाहिजे. कशी, नरेंद्र मोदीच्या नावानं. आम्ही तुम्हाला लाईनीला आणल्याशिवाय सोडणार नाहीत. 4 वर्षाच्या पोरीचा बलात्कार होतो, आम्ही पेटून उठतो. आणि गर्भातलं लेकरू जरा ओव्हन मध्ये तापून खाल्ला असेल तर कसं वाटलं असेल. अहो, एखाद्या गावामध्ये कुंठणखाना असेल तर त्या गावात सोयरी करत नाही कोणी. आणि हा नॅशनल कुंठणखाना चालवणाऱ्या लेकरांचं रक्तमांस खाणाऱ्या भाडकाऊच्या माणसासोबत नरेंद्र मोदींनी संबंध ठेवलाच कसा का? मग इस्रायलच्या पंतप्रधानाला खुश करायचं तर आपले देशदूत नव्हते का तिथं? परराष्ट्र मंत्री काय करत होते? त्यांना सल्ला विचारायचा. एखाद्या दलाल भडव्याकडे सल्ला मागायची नरेंद्र मोदीला वेळ का आली? तुम्ही विचार करणार आहात की नाही? आणि हे भाषण माझं वंचित बहुजन आघाडी किंवा समर्थन करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्यासाठी नाहीये. हे भाषण माझं भाजपच्या लोकांसाठी आहे. मध्ये एक उत्तर भारतातली केस होती की बीजेपीच्या कार्यकर्त्या स्वतःच्या मुलीचा वरच्या ज्येष्ठांना खुश करण्यासाठी वापर करत होते, अशी बातमी आहे. तुम्ही हा धंदा लावलाय का मला सांगा? आमच्या लेकी बाळीची आबरू विकून तुम्ही ट्रम्पला खुश करणार आहेत का, इस्रायलला खुश करणार आहेत का? हा राग तुमच्या मनामध्ये आला पाहिजे. आणि जर येत नसेल तर तुम्ही भारताचे प्रशासक म्हणून शंड आहात. तुम्ही एक प्रेस घेऊ शकत नाही, स्पष्टीकरण देऊ शकत नाही, तुमची लायकी नाही. नरेंद्र मोदी साहेब आता आम्हाला कळतंय तुम्ही घर सोडून 35 वर्ष जंगलात का काढले. तुम्ही 35 वर्ष माणसात राहायच्या लायकीचेच नव्हते. तुम्ही एकाही परिस्थितीला फेस करू शकलेले नाहीयेत जन्मापासून आतापर्यंत. तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या एकाही संघर्षाला तोंड दिलेलं नाहीये. तुम्ही जर सच्चे असते तर एखाद्यानं प्रेस कॉन्फरन्स घेतली असती, समोर येऊन सांगितलं असतं अशानं गोष्ट अशी झालती म्हणून माझं नाव त्याच्यात आले. झालं बाबा चुकून, पण चुकून म्हणायची तुम्हाला सोय नाही. बरं, यांचे जे नाचवणारे आहेत ते त्यांच्या तोंडावर म्हणालेत याची आबरू काढू. काय ट्रम्प मोदीने माझा आवडता आहे म्हणे, पण मी त्याचं राजकीय आयुष्य खराब करू शकतो म्हणून ते माझ्या म्हणण्याचा आदर करतात. हे कोण म्हणले? ट्रम्प म्हणले का नाही? या ट्रम्पचा ड्रमच फोडला असता मी जर मोदी असते तर. बिलकुल ऐकलं नसतं. एक जिंदगी शेर के जैसे जिओ. आणि
त्या वाघासारखं जगासाठी आज आम्ही इथं आहोत. श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावर उतरले, आम्ही वाट बघायलोत. या देशातले विरोधी पक्ष रस्त्यावर येतील, आज येतील, आता येतील, अरे आता बोलतील, आता पेटतील, आता नरेंद्र मोदीला घेराव घालतील. काही नाही, ते सभागृहात बोलतात, बाहेर आले की सोबत बसून चहा पितात आणि मग त्यांच्या दौऱ्याचे प्रमुख म्हणून फिरायला जातात. आम्ही तसं करणार नाही. एक एक फोटो, आता तर चॅट जीपीटी खोटं बोलायला लागले. 15 दिवसापूर्वी जे चॅट जीपीटी फोटो दाखवित होतं ते चॅट जीपीटी आता म्हणते याच्यात सत्यता नाही. ट्रम्प साहेबांचे सगळे फोटो गायब करण्यात आले एप्सिल फाईल मधनं. मग नरेंद्र मोदीचं काय काय गायब केलं त्यांच्या चूप बसण्यातून तुम्ही सांगा. अदानी, अडानी, अंबानी, अजून कोण कोण आहे त्याच्यामध्ये, ते सगळे बाहेर काढा. हे हमामातलं भोंगळ पण आम्ही रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. जसं ताईंनी सांगितलं आपल्या पोरी गायब आहेत, आपल्या इथं बी कुठं चालू आहे की काय, त्याची कित्येक उदाहरणे आहेत. कित्येक पोरींचे डायरेक्ट बाप मारून टाकले, बलात्काराची कंप्लेंट करायला गेलेल्याचे. हे सगळं खपवलं जाणार नाही, बिलकुल नाही. वंचित बहुजन आघाडी आहे, श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि आंबेडकरी विचार जोपर्यंत आहे तोपर्यंत मोदीच्या नावानं. जय भीम.